जाणार आहोत. संजय देसाई सुद्धा आपल्या बरोबर आहेत. संजय, काय नेमकं सांगाल? आपण बघतोय की काय नेत्यांच्या भावना आहेत, आंदोलक आक्रमक झाले आणि खास करून सांगलीमध्ये आपण बघतोय तीव्र शब्दात नाराजी सुद्धा व्यक्त केली जाते अनेकदा. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आघाडी सरकार आणि विरोधकांच्या मध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यानंतर विरोधकांनी मात्र एकच चंग धरला की आरक्षण कुठल्याही परिस्थितीत मिळालेलं पाहिजे, त्यासाठी आघाडी सरकारला धारेवर धरायचं. यासाठी स्वतः छत्रपती संभाजीराजे भोसले हे स्वतः महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. पण तत्पूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं की 27 तारखेपर्यंत तुम्ही संयम राखा, 27 तारखेनंतर मी माझी भूमिका ठामपणे सांगतो. आणि कालच त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी सोलापूरमध्ये सुद्धा वक्तव्य केलेलं आहे की बाबा जर का आरक्षणासाठी माझी खासदारकी पणाला लागली तर मी खासदारकी पण सोडायला पण तयार आहे. मात्र दुसरे विनायक मेटे जे शिवसंग्रामचे आहेत त्यांनी 1 जून पासून येत्या 1 तारखेपासून आंदोलनाचं रणशिंग फुंकलेलं आहे. मात्र मराठा समाजाचं नेतृत्व आपण पाहताय उदयनराजे सुद्धा बाजूला गेलेले आहेत. त्यामुळे यांच्यात आता गटातटाचं राजकारण आलेलं आहे आणि कोण हे म्हणजे कोण श्रेष्ठ याच्यावर आता सध्या चालेल. आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय आहेत विलास देसाई सर, त्यांच्याकडून जाणून घ्या की बाबा नेमकं आता मराठा समाजाला करायला काय पाहिजे. त्याच्यामध्ये 2 गट पडलेले आहेत आणि सरकारकडे यांची काय नेमकी मागणी आहे. म्हणजे सुरुवातीला मी असं स्पष्ट करतो की आपण जे म्हणला की 2 गट आहेत समाजामध्ये आणि नेतृत्व कोणी करावं, तर छत्रपती संभाजी राजे आणि विनायक मेटे यांची तुलनाच होऊ शकत नाही. राजे ते राजेच आहेत. राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि शाहू महाराजांचे वंशज असल्यामुळे आणि राजे ह्या मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये पहिल्यापासून खूप वर्ष काम करतायत आणि आता राजेने जो दौरा केलाय तो मराठा समाजाला नवसंजीवनी देणारा आहे. परंतु याच्यामध्ये एकच सर्वसामान्य किंवा सर्व मराठ्यांना जे अभिप्रेत आहे किंवा जे मराठ्यांना निर्णय अपेक्षित आहे त्या पद्धतीनेच महाराजांनी वाटचाल करावी असं आमचं म्हणणं आहे. आणि असं असेल तर सर्व मराठा समाज महाराजांचे किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते महाराजांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील यात शंकाच नाही. सरकारने आपली अजून भूमिका मांडलेली नाही आहे. आपल्याला काय वाटतं सरकारकडून काय अपेक्षा, आपण मुख्यमंत्र्यांना काय सांगा? आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे की आता ज्या वेळेला तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करायला पाहिजे त्याला का उशीर होतोय. आज काहीतरी उपसमितीची बैठक आहे त्याच्यामध्ये हा निर्णय अपेक्षित आहे. कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल आता आपल्याला 4 तारखेपर्यंत 4 जून पर्यंत फक्त मुदत आहे तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करायला आणि तुम्ही जर रिव्ह्यू पिटिशन वेळेत नाही दाखल केलं तर त्याचा वेगळा इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी आणि ताबडतोब रिव्ह्यू पिटिशन दाखल करावं. मनुष्य पाहिला की बाबा सुप्रीम कोर्टाने निश्चितच आपण बघतो तातडीनं खरं तर आता सरकारकडनं सुद्धा खूप अपेक्षा, सरकारनं सुद्धा तेवढं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे म्हणणं म्हणलं जातं. दुसरीकडे